जमिनीचे कुठलेही व्यवहार करण्याअगोदर प्रॉपर्टीची सर्व माहिती असणं गरजेचं आहे. कधी कधी सेम प्रॉपर्टी घाण ठेवलेली असते, कधी कोणाला विकली असते, तर कधी कधी प्रॉपर्टीचा खरा मालक कोणी दुसराच असतो. सो असे फसवणुकीचे प्रकार आजकाल खूप वाढले आहेत. अशापासून वाचण्यासाठी ती माहिती सर्व ऑनलाईन आजकाल उपलब्ध आहेत, तुम्ही ती बघू शकतात. त्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची एक वेबसाईट आहे IGR महाराष्ट्र. सो याच्यावरती ती सर्व माहिती 1985 पासून तर 2020 पर्यंतची फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे. कुठलंही लॉग इन पासवर्ड वगैरे न लागता. सो ते कसं आपण पाहू शकतो, त्यासोबतच इंडेक्स टू डॉक्युमेंट स्वतःच्या प्रॉपर्टीचं किंवा दुसऱ्याच्या प्रॉपर्टीचं पाहू पण शकतो. तर ते कसं आहे ती सगळं माहिती आपण इथे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. चला सुरू करूया. सर्वप्रथम गुगलमध्ये जा, त्याच्यामध्ये IGR महाराष्ट्र ऑनलाईन सर्च असं टाईप करा, जेणेकरून आपल्याला फ्री ऑफ कॉस्टची एक लिंक मिळेल. सो त्याच्यामध्ये जी पहिली लिंक येते ऑनलाईन डॉक्युमेंट सर्च फ्री सर्च IGR सर्व्हिस, या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक पॉपअप ओपन होईल. सो पहिले तो पॉपअप क्लोज करायचा आहे. सो ही वेबसाईट नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र शासन यांची आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपण प्रॉपर्टी डिटेल्स आणि डॉक्युमेंट नंबर या दोन प्रकारे माहिती मिळू शकतो. प्रॉपर्टी डिटेल्समध्ये आपला प्लॉट नंबर, सर्वे नंबर, गट नंबर वगैरे वगैरे, आणि डॉक्युमेंट नंबर म्हणजे आपला डॉक्युमेंट नंबर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला तर मी इथे प्रॉपर्टी डिटेल्स हे सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर रिजन निवडायचं आहे, तर मुंबई उपनगर. त्यानंतर रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र वगैरे भाग येतो, आणि अर्बन एरियाज म्हणजे शहरी भाग. सो अशा 3 प्रकारात विभागणी करण्यात आली आहे. आपल्या गरजेनुसार विभाग निवडा. सो मी इथे मुंबई आणि मुंबई उपनगर हे निवडलंय. आम्ही रेस्ट ऑफ महाराष्ट्रासाठी ऑलरेडी काही व्हिडिओज आपल्या चॅनलवरती टाकले आहेत, ते तुम्हाला वरती आय बटनवरती किंवा व्हिडिओच्या शेवटी पण मिळतील. ठीक आहे. आता इथे मुंबईसाठी आपण शोधतोय. सो इथे आपल्याला पहिले साल निवडायचं की कुठल्या वर्षीसाठी आपल्याला त्या प्रॉपर्टीची माहिती हवी आहे, किंवा कुठलं ट्रान्झॅक्शन त्या प्रॉपर्टीसाठी कुठल्या वर्षी झालंय. ठीक आहे. सो इथे साल निवडताना आपल्याला जे माहीत असावं किंवा आपण त्याला एक अंदाज असावा. सो इथे 1985 पासून तर 2020, ठीक आहे, अशा पूर्ण एवढ्या वर्षांची माहिती ही कॉम्प्युटराइज संगणकीकृत केलेली आहे. आणि बाकी ठिकाणी ज्या इतर शहरांसाठी पण अशाच प्रकारे चालू आहे. सो मी इथे 1985 निवडतोय. डिस्ट्रिक्टमध्ये मग मुंबई शहरामध्ये 2 येतात, मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगर जिल्हा. उपनगरमध्ये कुर्ला, बोरिवली वगैरे वगैरे भाग येतो. इथे मी मुंबई जिल्हा निवडतोय. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला विलेज नेम टाकायचं आहे की प्रॉपर्टी कुठल्या विलेज संबंधी आहे. साधारणतः सिंगल 1 कॅरेक्टर मिनिमम टाका, कारण बऱ्याचदा सिस्टीममध्ये स्पेलिंग थोडे वेगळे असतात. सो बेटर आहे की 1 कॅरेक्टर टाका आणि त्यानंतर क्लिक करा. आता मला परेल P वरून गावाचे नाव पाहिजे. मला परेल मधली प्रॉपर्टी सिलेक्ट करायची आहे. मी P केलंय. सो इथे खाली इथे प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर इथे विलेज आपल्याला मध्ये सगळी माहिती मिळेल. तर इथे परेल नावाचं गाव सिलेक्ट करा. ठीक आहे. त्यानंतर प्रॉपर्टी नंबरमध्ये आपल्याला सर्वे नंबर, CTS नंबर, मिल्कत, गट नंबर, प्लॉट नंबर असे वेगवेगळ्या प्रकारे आपण एक सर्च करू शकतो. आपल्याला जी काही माहिती असेल ती टाका. सपोज मी एक एक्झाम्पल म्हणून इथे 10 टाकतोय. ठीक आहे. आणि हा जो कॅप्चा आहे हा जसे तसा इकडे टाकायचा आहे. कधी कधी बरोबर असून पण कॅप्चा चुकीचा दाखवतो, त्या केसमध्ये पुन्हा एकदा टाकायचा आहे. ठीक आहे. आता हा एक की ऑप्शनल एक नावाच्या बेसवर पण आपण सर्च करू शकतो. जर खूप सारे येत असतील माहिती तर आपण नावाच्या बेसवर करू शकतो. ठीक आहे. पण हे ऑप्शनल आहे. याच्या संबंधी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर त्या संबंधी मला कमेंटमध्ये कळवा. मी तुम्हाला एक नवीन प्रकारे एक व्हिडिओ याच्यासाठी नक्की आणेल. आता हे केल्यानंतर इथे शोध म्हणा. शोध म्हटल्यानंतर इथे हा प्लीज वेट म्हणतो आणि एक पूर्ण हे लोड करण्यासाठी जातो. इथे नवीन पेजमध्ये एक फीडबॅकचा फॉर्म ओपन होतोय, तो क्लोज करा. त्याची आपल्याला काही गरज नाहीये. आणि पहिल्याच पेजवर या. तिथे खाली जर तुम्ही गेला तर इथे सगळे लोड झालेत. 1985 परेल आणि त्या संबंधित माहिती. ठीक आहे. जी काही आपण प्रॉपर्टी नंबर टाकलाय. सो इथे तुम्ही बघू शकतात की रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जी काही माहिती लागत असते, खरेदी खत, करारनामा, सेल डीड, असाइनमेंट डीड, अशी सगळी माहिती डॉक्युमेंट्स इथे त्या संबंधित येत असतात. त्यासोबतच सेलर नेम, परचेसर नेम ही माहिती उपलब्ध आहे. प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन आणि इंडेक्स डॉक्युमेंट जसं आपण म्हटलंय, तर ते पण इथे क्लिक केलं तर ते नवीन एका पेजमध्ये ओपन होत असते. इथे इंडेक्स टू डॉक्युमेंट ओपन करण्या अगोदर मला तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवायची आहे. बऱ्याच जणांना माझ्या मागच्या व्हिडिओवरती कमेंट आल्या की त्यांना काही इश्यूज येत आहेत, तर मी त्या संबंधी पण काही माहिती इथे कव्हर करायचा प्रयत्न करेल. काही राहिले तरी मला ते पुन्हा कमेंटमध्ये कळवा. ठीक आहे. आता यासोबत इथे मी मुंबई उपनगर जिल्हा यासाठी 2005 सालाची बोरिवलीसाठी माहिती एक सिलेक्ट करायचा प्रयत्न केला आहे.
ठीक आहे, आणि प्रॉपर्टी नंबर टाकलाय आणि शोध म्हटलंय. तर इथे खूप सारी माहिती, खूप सारे करारनामा डॉक्युमेंट्स आलेत. तुम्ही इथे बघू शकतात. कधी कधी पहिल्या डॉक्युमेंट पेजमध्ये आपल्या नावाची प्रॉपर्टी आली नाही जी आपल्याला पाहिजे ती. तर असं काही नाहीये, इथे बरेच डॉक्युमेंट लोड होतात. जर बरेच रेकॉर्ड्स असतील तर ते वेगवेगळ्या पेजेसमध्ये डिवाइड केले जातात. तुम्ही बघू शकतात 1, 2, 3, 4 वगैरे. सो तुम्हाला ते त्या प्रकारे पुढे पुढे एक एक जाऊन तुम्ही ते शोधू शकतात. ठीक आहे. आणि जर तुम्हाला यासोबत खूप सारे पेजेस असतील तर तुम्ही हे नावाचा उपयोग पण नक्की करू शकतात. ठीक आहे. आता आपण एक इंडेक्स डॉक्युमेंट एक ओपन करून बघूया. सो इथे खरेदी खत आहे, सेल डीड आहे. सो सेल डीड एखादा ओपन करायचं आहे तर मी इथे इंडेक्स डॉक्युमेंट जे आहेत लिहिलेलं त्याच्यावर क्लिक करतोय. सो एक नवीन पेजमध्ये इंडेक्स डॉक्युमेंट इथे ओपन होईल. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकतात हे सूची क्रमांक 2 इंडेक्स डॉक्युमेंट ओपन झालंय. दुय्यम निबंधक. सो हे कुठल्या सब रजिस्ट्रेशन ऑफिसच्या अंडर येते तर मुंबई शहर BBE. ठीक आहे. हा जो 2122 हा एक डॉक्युमेंट नंबर आणि हे साल असते. ठीक आहे, आणि रजिस्ट्रेशन नंबर. त्यासोबत हा कुठला प्रकार आहे तर सेल डीड आहे. याचा मोबदला किती आहे, या ट्रान्झॅक्शनचा मोबदला किती आहे, बाजारभाव सध्याचा किती आहे, या जमिनीचा सगळी माहिती, भूमापन, पोट हिस्सा वगैरे माहिती, क्षेत्रफळ. बऱ्याचदा क्षेत्रफळाचा पण एक त्रुटी असते किंवा क्षेत्रफळमध्ये पण फसवणूक होण्याचा एक प्रकार होत असतो. तर त्याच्यापासून पण तुम्ही वाचवू शकतात. त्यासोबत खरीच ती प्रॉपर्टी त्या ओनरच्या नावाने आहे का, लिहून देणाऱ्याच्या नावाने, तिथे तुम्हाला हे नाव कळू शकेल. आणि विकत घेणाऱ्याचं नाव, दोन्ही माहिती इथे उपलब्ध असेल. ठीक आहे. प्रॉपर्टीचं हा ट्रान्झॅक्शन कधी झालंय, ठीक आहे, बाजारभाव किती आहे, बाजार भावाप्रमाणे मुद्रांक शुल्क किती लागलंय, नोंदणी शुल्क किती लागलंय, सगळी माहिती इथे उपलब्ध असते. तुम्ही अशा प्रकारे इंडेक्स डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्याकडे नसेल किंवा एखादा बघायचा असेल कुठल्या डॉक्युमेंटचा किंवा कोणाचा बघायचा असेल विकत घेण्या अगोदर किंवा नंतरही वेगवेगळ्या कारणासाठी अशा प्रकारे बघू शकतात. यासोबतच जो आपण डॉक्युमेंट नंबर बघितलाय तुमच्याकडे ऑलरेडी असेल किंवा तर त्यानुसार पण तुम्ही सर्च करू शकतात. डॉक्युमेंट नंबरमध्ये जाऊन इथे हा ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आणि इथे ही माहिती भरून तुम्ही करू शकतात. याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये कळवा, तो मी नक्की आणेल. तर अशा प्रकारे आपण प्रॉपर्टीच्या फ्रॉडपासून स्वतःला वाचवू शकतो आणि खरा ओनर वगैरे कळू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला अजून कुठले कुठले प्रॉपर्टीचे व्हिडिओज किंवा अतिरिक्त गव्हर्नमेंटचे व्हिडिओज किंवा अतिरिक्त व्हिडिओज जे हवे असतील मराठीमध्ये स्टेप बाय स्टेप मला कळवा कमेंटमध्ये. मी आणायचा नक्की प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मित्र नातेवाईक ज्यांना ही माहिती हवी आहे, ज्यांच्यापर्यंत नाही आहे, त्यांना शेअर करा, त्यांनाही फायदा होईल. धन्यवाद.